बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा आज पहिल्यांदाच राजकारण पण महाराष्ट्राचं चांगलं आहे असं म्हणावं वाटतं. कारण 3 आमदार आज एकत्र असे बघितले की मला गोपीनाथ मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि आमच्या आबा एकत्रित आल्यासारखं वाटतं. कारण माय मराठीचा महोत्सव साजरा करणारे आमदार पण आहे, पण माय बहिणीवर शिव्या देणाऱ्या आमदारांच्या गर्दीत ही अशी चांगले आमदार पण महाराष्ट्रात आहेत हे बघून जरा आम्हाला बरं वाटलं. लोक म्हणत असतात की जरा नीट कर्म करत राहा, देव बघत असतो. मी म्हणत असतो देव नंतर बघत असतो, आधी कवी बघत असतो. आणि मग कवीन बोललेलं ऐकायचं असतं. आता तुम्ही म्हणशील एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना हे का आलंय मध्ये? म्हणूनच मी मार खातो खरं बोलल्यावर. रोज मारतात मला, खरं बोललं की मारतात. मग मी मार खाऊन काळा पडतो. मी आधी गोराच होतो. बरीच गर्दी बघतोय, काय आमरसाची गर्दी आहे. मराठी भाषेचा प्रसार, नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीच्या वतीने शनिवार कोपरगाव शहरात भव्य काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले. कृष्णाई मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमास साहित्यप्रेमींची आणि श्रोत्यांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे सदस्य आमदार संजय केनेकर, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या काव्य मैफलीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आबा पाटील, नितीन चंदनशिवे, सज्जन मुल्ला, गुंजन पाटील, लता एकळे, तालिब सोलापुरी, आबेद शेख, शशिकांत शिंदे, शिवाजी बंडगर, संदीप काळे आदींनी आपल्या कवितांनी रसिकांची दाद मिळवली आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या काळात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असताना एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक काव्य मैफलीसाठी उपस्थित राहणं ही साहित्यप्रेमाची जिवंत परंपरा असल्याचं सांगितलंय. आमदार संजय केनेकर यांनी आशुतोष काळे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या मराठी प्रेमाचा गौरव केलाय. आमदार रमेश बोरणारे यांनीही कार्यक्रमाचं कौतुक करत कोपरगावात साहित्यिकांना व्यासपीठ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यांनी आशुतोष काळे यांच्या विकास कामांचा उल्लेख करत मतदारसंघात सांस्कृतिक वातावरण निर्माण होत असल्याचं नमूद केलंय. कार्यक्रमात मराठीबरोबरच उर्दू कवितांचाही सुरेख संगम अनुभवायला मिळाला. कवी तालिब सोलापुरी यांच्या सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. या काव्य मैफिलीमुळे कोपरगावकरांना दर्जेदार साहित्यिक मेजवानी मिळाल्याची ही भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी साहित्यप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, भगिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री वहिनी आणि एकनाथ शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी संधी दिली आणि या नात्याने आपल्या भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपले साहित्यिक असतील, कवी असतील, यांना देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे, यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, ही देखील एक जबाबदारी या निमित्ताने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. कवी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाचं जे काही खरं रूप आहे किंवा भावना आहेत किंवा विचार आहेत किंवा समस्या आहेत हे त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न, विचारमंथन करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून जे काही वाचक असतात ते या कविता ऐकून, त्यांचे विचार ऐकून
त्याच्यामध्ये जागरूकता येते, अजून संवेदनशील आपण सर्वजण होतो. आणि एक महत्त्वाचा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे का आपण पुढे जाऊन त्याचा विचार करावा लागतो, काय अडचणी असतात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून ही काव्य मैफिल आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी सर्व कवी असतील, कवी आहेत, सर्व साहित्यप्रेमी, पत्रकार, लेखक सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. ते पुन्हा एकदा केलेकर साहेब, बोरणारे सर आणि सर्व आपले जे कवी आलेले आहेत यांचं आपल्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक प्रभावीपणाने मराठी भाषेचा ठसा जरी उमटला असे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आदरणीय आशुतोष दादा काळे पाटील या ठिकाणी आजच्या काव्य मैफिलीसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार संजयजी केनेकर साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने स्टेजवरती ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे त्यामध्ये सर्वांचं उल्लेख या ठिकाणी खऱ्या अर्थाने करणं अपेक्षित आहे. तुम्ही आपल्या भाषेत सांगितलं आजपर्यंत आम्ही खूप कार्यक्रम पाहिले, परंतु आज हा पहिला कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पाहतोय. कवी संमेलन आणि कवी एक कविता जर त्या ठिकाणी मी आता मुद्दामून बारकाईने पाहिलं आणि पाटील मॅडम म्हणलं तुमचं नाव काय, त्यांना वाटलं अचानक कसं नाव विचारलं, कारण मी त्यांना YouTube वरती सर्व ऐकलं आणि मला असं वाटतं आपल्यापासूनच जर सुरुवात झाली आणि ती टमटमची प्रेमाची कविता जर सांगितली चांगलं होईल. धन्यवाद. त्याची कधीच नाळ तुटू देऊ नका. माय, माती आणि मातृभाषा ज्यांची यांची नाळ तुटती ती माणसं स्वतःची पण नसतात. आणि त्यामुळे माय, माती आणि मातृभाषा यांची नाळ कधीच तुटू देऊ नका. ती नाळ तुटली की माणूस माणसात राहणार नाही. आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने आपल्याला वाटचाल करायची. निश्चितपणे बऱ्याच कविता आहे, सुरेश भटांची कविता आहे की परवा मला मराठीने इतकी ताकद दिली, मी सहज माझी पोस्ट टाकली आहे, तुम्ही वाचले असेल. मला मराठवाड्यात इतकी ताकद मिळाली, भावनिक आहे. मराठी काय करत नाही आणि त्यामुळे निश्चित मराठी आपल्यातलं एक नातं निर्माण करते, मराठी परिवार जपते, मराठी बहीण भावाचं एक विचार संस्कृतीचं केंद्र आहे. आणि त्यामुळे मराठीबद्दल बोलायला गेलं तर भरपूर काही मिळेल, पण मी कवितावर अन्याय करणार नाही, कवीवर अन्याय करणार नाही. आणि त्यामुळे आपण सगळे आला हा क्षण, खरं तर सगळे क्षण विसरले जातात. इथं बसले की इथलं व्हावं वाटतं आणि बाहेर गेले की तुम्हाला माहिती किती प्रदूषण डोक्यातलं मनातलं. हे प्रदूषण हटवणारी माणसं आहे विचाराचं. ही कवी मंडळी डोक्यात जे प्रदूषण साचलं बाहेरचं ते इथं मोकळं होतं, फक्त आत उतरलं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. आणि त्यामुळं आपलं जर प्रदूषण हटवायचं असेल मनाचं, हृदयाचं, तर कवीशी समरस व्हा अशी भावना व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, सन्मान केला, धन्यवाद. लोक का इथे इथे शोधतात माणसे, माणसामध्ये तर राहतात माणसे. लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्ये तर राहतात माणसे. मोडके हृदय मला रोज हे सांगते, धन्य लोक तेच जे जोडतात माणसे, धन्य लोक तेच जे जोडतात. अजून चार मिनिट गाडीच्या यार हो क्षमा करत चला, दुसरी वेळ आवडली झाल्या. यार हो क्षमा करत चला,
माणसे जमा करत चला. याला हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला. द्वेष संपलाच पाहिजे एवढी क्षमा करत चला. याला हो क्षमा करत चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी 4 वेळ हिंदीच्या कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया. कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया. एक बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा और सारे भारत की तकदीर लिख कर चला गया. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा, छान दिसतेस. काळजातून पाझरलेलं कवितेचं गाणं दिसतेस. मोनालिसा, संसाराच्या गटाला खांदा लावली असतीस तर कमरेत वाकली असतीस. मोनालिसा, संसाराच्या गटाला खांदा लावली असतीस तर कमरेत वाकली असतीस. दारुड्याची दोन लेकरं सांभाळताना मेटाकुटीला आली नसतीस. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. मला सांग, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस? मला सांग, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस? तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. अशी की जशी टाकलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. टाकलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. प्रेम कवितेचा उल्लेख केला. 2 ओळी आठवल्या हिंदीतल्या की कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, करते हैं पर हम उन पे शक नहीं करते. सर इतकी छान वाहवा करतात. सर तो शेर तुमच्यावर पण लागू होतोय. माणसाने प्रेम करत राहिलं पाहिजे एकावर. आपण आता किस्सा सांगितला. मी तुम्हाला एक किस्सा सांगते की मागच्या काही महिन्यांपासून मी गॅदरिंगच्या कार्यक्रमांसाठी विविध महाविद्यालयांमध्ये फिरते. एका ज्युनियर कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेली आणि अशी स्टेजवर उभी राहिली. सर, एक 11वीचा मुलगा असेल तर लावून बघत होता. तर मला प्रश्न पडला की मी अनकम्फर्टेबल झाली, मला बोलता येईना. पण आता काय करावं, इथून तर मी काय बोलू शकत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर त्याला असं बाजूला बोलवलं आणि म्हटलं, बाळा मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. म्हणजे मॅडम तुम्हाला कळालं नाही. म्हटलं काय? म्हणजे कालच आबा पाटील आले होते, सांगून गेली मोठी स्वप्न बघायची. पण आरपीआय मध्ये गेल्या त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ते बदलाच असे तो इथंच कुठं. आणि कविता ऐकून ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं. मग हळूच वंचित नाही. पण वंचित मध्ये आल्या इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसेल. असे तो इथंच कुठं असेल. मग त्या दिदीनं म्हटलं, दिदी आज म्हटलं कोपरगावला कृष्णाई मंदिर कार्यालय आहे. मराठी भाषा समितीच्या वतीने ज्या आमदार काळे साहेबांनी कवी संमेलन ठेवले, त्या कवी संमेलनात तो आला तो कोपऱ्यात कुठेतरी बसला असतो. आणि आमच्या सगळ्याच्या कविता ऐकून त्याला माणूस झाल्यासारखं वाटेल. मी जातो जातो फक्त एवढंच सांगणार आहे, सगळे कवी एकशे बडकरी. आमची गुंजन ताई, तिचा एक वेगळा पास आबा पाटील आहे. आबा पाटील म्हणजे आमचा संत चांगदेवाच्या वाघाच्या जगड्यातून बाहेर काढणारी कविता आहे. एक वेगळी वेद नाही.
आमची गुंजनताई आहे, एक नव्या पिढीला कवितेच्या या रस्त्यावर आणून पाहते. आपल्याला एक आनंद वाटला पाहिजे की आपण 2000 नंतर नाही जन्माला आलो. कारण यांना कळतच नाही कविता कशी हे हँड काय येते सगळे म्हणजे जन्माला येतानाच ती हँड होऊन आहे. अजून तरी आपल्याला ती शहाणपण वगैरे कळते. ज्याप्रमाणे ते मुलं असतात तसेच माझी कविता आणि असे समरस झालेले आहेत, असं जुळलेलं आहे, कुठं हे वाटणार नाही की हे दोन वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, एक और उर्दू एक और मराठी, पण कुठेही वाटणार नाही उर्दू मराठी वेगळं होतं. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, माझ्या स्वप्नांना बदललेला नवा आकार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, माझ्या स्वप्नांना बदललेला नवा आकार दे. जिंदगी है जब कभी आ जाए मुश्किल मोड़ पर, मी जिथे थांबेन तेथे तू मला आधार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, ऐ सनम बरसों से तेरी याद में और हिज्र में, ऐ सनम बरसों से तेरी याद में और हिज्र में, साचणाऱ्या या सरींना चांदण्यांचा भार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. देखो मैंने बहुत जिम्मेदारी के साथ एक जुमला कहा है कि मेरी कविता में महाराष्ट्र मिलेगा. अभी एक और उर्दू थी, मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. ठीक है, अभी इसको मैं मराठी ऊपर लेता हूँ. मेरे आगे क्यों रोता है, मत आंखों में पानी ला. मेरे आगे क्यों रोता है, मत आंखों में पानी ला. घर में ज्यादा मच्छर है तो जाके मच्छरदानी ला. आता इथून सुरू होते. तळ हातावर सागर खेचून ओठावरती पिळून घे. तळ हातावर सागर खेचून ओठावरती पिळून घे. सहरा बनकर कब तक बोले प्यास लगी है पानी ला. दगडालाही ठेस लागली, दगडालाही ठेस लागली, डोळ्यात माझ्या अश्रू दे. आए दिल मेरे जज्बातों में दर्द कोई इंसानी ला.